नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रल्हाद ठावरेजी, जे खरं तर या फील्डमध्ये गेल्या काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. बेसिकली रेसिडेन्शियल आणि कमर्शियल हे दोन प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यावर ते खूप चांगलं काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोकांची गरज असते आणि आवड पण असते, कल असतो, जर की प्रत्येक माझी बनणारी वास्तू ही वास्तू कंप्लायंट त्याच्यात असावा, तर तो फॅक्टर सुद्धा ते शिकलेले आहेत आणि स्वतः ते काम करतात, स्वतः ते बघतात. तर त्याही संदर्भात त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांचा हा अनुभवाचा प्रवास कसा होता, एकंदर प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. सगळ्यात आधी आपण गप्पांना सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे लहानपणी आपलं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनियर या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं? हो सर, माझं शिक्षण 5वी ते 10वी लातूरला झालेलं आहे. जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी मी 5वी ते 10वी केलेलं आहे. त्यानंतर मी डायरेक्ट पॉलिटेक्निकला ड्रॉसमन सिव्हिलला ऍडमिशन घेतलं परभणीमध्ये ITIला. त्यामध्ये मी 2 वर्षे ड्रॉसमन सिव्हिल केलं. त्यानंतर मला सेकंड इयरला डायरेक्ट डॉक्टर राहुल पाटील पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी ऍडमिशन मिळालं. त्या ठिकाणी मी पॉलिटेक्निक पूर्ण केली. तिथून पुढे मी जे आपले हिंगोलीचे वास्तू प्लॅनर्स आर्किटेक्ट सुनील चौधरी यांच्याकडे मी 2 वर्ष प्रॅक्टिसचं काम केलं त्यांच्यासोबत, आणि स्वतः मी आता माझ्या ऑफिसवर वर्किंग करतो. तो आणखीन एक महत्वाचा टप्पा विचारायचा तुमच्या प्रवासातला, ते म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात अशी फेज असते की जेव्हा सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर ही प्रॅक्टिस केल्यानंतर स्वतःची वैयक्तिक पहिली केलेली साईट, तर तोपर्यंत स्ट्रगल एक वेगळा असतो आणि ते साईट करताना एक दडपण वेगळं असतं. तर तो पहिल्या स्टार्टिंगला काम करायचं म्हणलं तर खूप इंटरेस्ट येत होता. कामामध्ये तर इंटरेस्ट आहेच मला पहिल्यापासूनच. तर ते प्लॅन करण्यामध्ये पहिल्या स्टार्टिंगला थोडं प्लॅन करण्यासाठी वेळ लागत होता. पुन्हा मग कालांतरानं तो कमी वेळामध्ये जास्त प्लॅन करायला थोडंसं अचीव्ह झालो मी. त्यानंतर मग प्लॅनिंगचं पूर्ण समजल्यानंतर मी साईटवरच्या गोष्टी काही मला असं वाटायचं यार ऑफिसला बसण्यापेक्षा साईटवर जायचं. साईटवर जाऊन प्रत्यक्ष साईटवर सुद्धा काही गोष्टी प्लॅन प्रमाणे आहेत का नाही ह्या गोष्टी बघून सगळ्या गोष्टीचा खूप आनंद वाटायचा. त्यामध्ये इंटरेस्ट यायचा काम करायला. बरोबर. त्याप्रमाणे असं करत 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 बऱ्याच गोष्टी मी म्हणजे साईटवर पण शिकल्या गेलो. म्हणजे कॉलेजमध्ये तर शिकवतात पूर्ण, प्रॅक्टिकली साईटवर सर खूप काही गोष्टी शिकतात. सो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे, आता तुम्ही इतकं वर्ष काम करताय, यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल की कामगार हा कायम केंद्रस्थानी आहे या कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि त्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण खूप मोठं आहे या भागामध्ये सुद्धा. म्हणजे अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो त्यांना. तर अशा कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सरासरी सर कुशल कारागीर असलेलेच कामाचे असतात साईटवरती. कुशल कारागीरला सरासरी आम्ही, कारण काही गोष्टी धोक्याच्या होतातच ना सर. कारण का तर बऱ्याच गोष्टीचं नॉलेज नसते. ज्यावेळेस साईटवर काम चालू असतं त्यावेळेस त्यांना वर्किंग करते वेळेस हेल्मेट ह्या गोष्टी काही किंवा आपल्या स्वतःचं संरक्षण ह्या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळं अकुशल कारागीर शक्यतो नसावेत असं माझं म्हणणं आहे. बरोबर. कुशल कारागीर असल्याला चांगलं राहील. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं अतिशय महत्व आहे. रचना किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो. तर त्या प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल, आणि तुम्ही प्लॅनला किती महत्व देता, कसं काम करता त्याच्यावर? सर प्लॅनला मी तर 100% महत्व देतो. प्लॅन हा म्हणजे मूलभूत बांधकामाचा प्लॅनच मूलभूत हा स्ट्रक्चर आहे. प्लॅन शिवाय काय कोणतीच गोष्ट शक्य नाही. प्लॅनिंग केलं म्हणजे त्या क्लायंटला काही गोष्टी डायरेक्टली आपल्याला अगोदरच समजल्या जातात. त्यामुळे प्लॅनला सगळं जास्तीत जास्त महत्व द्यावं लागेल आपल्याला. बरोबर. हा. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय बरंच, म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे बऱ्याचदा कस्टमरकडनं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, किंवा इतक्याच बजेटमध्ये आमचं घर बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण तर एक चांगलं क्वालिटी काम करावं, दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सर कसं आहे ऍक्च्युली, बांधकाम आता एखाद्या क्लायंटचं बजेट जर कमी असेल तर त्याला ओपन स्पेस थोडासा जास्त ठेवून बंगलो टाईप लुक देऊन त्या ठिकाणी कमी जागेमध्ये ऍडजस्टमेंट करून त्याला हवे त्या गोष्टी त्या प्लॅनमध्ये देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचं बजेट पण व्यवस्थित कमी लागेल आणि काम पण सुंदर होईल.
बरोबर. हो. दुसरं एक आता वेगळा धर्तीचा प्रश्न आहे, तो म्हणजे की या परभणी जिल्ह्यातले तुम्ही मूळचे आहात, इंजिनिअरिंग हो. तुम्ही केलेलं आहे आणि काम करताय एवढं. तर परभणीच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता खरं तर काम झालं पाहिजे? पुढच्या 10-15 वर्षात जर परभणीचा विकास आपल्याला करायचा असेल, तर कुठली अशी क्षेत्र आहेत ज्या सेक्टरवर काम झालं पाहिजे, जर आपल्याला परभणीला पुढे न्यायचं असेल तर? परभणीला पुढं न्यायचं हं, याच्यासाठी सर हं, कसं आहे, सर्वात महत्वाचं रस्ते वगैरे झाले पाहिजेत. हं, हं. रस्ते सर्वात महत्वाचे आहेत, कारण रोड्स, ब्रिज ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ह्या झाल्यामुळे काय होईल की थोडासा वेग वाढेल, कामं जास्तीत जास्त चालू होतील. त्यानंतर जी काही आमच्या साईटवरचं जे मटेरियल आहे हे फास्ट जाईल, म्हणजे ट्रॉफिक होणार नाही. त्यामुळं रस्त्याचे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. म्हणजे रस्ते बरोबर. हे केंद्रस्थानी आहेत. पण हा. अशा वेळेला मग सरकारकडनं काय अपेक्षा आहेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? जर रस्त्यासारखं म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर जर पहिलं आपल्याला सुधारायचं असेल तर? ते शासनानं बजेट द्यायला पाहिजे, त्यामध्ये कामं झाली पाहिजेत. हं, हं. त्यासाठी शासनानं पण लक्ष दिलं पाहिजे. बरं. शासन तर प्रत्यक्ष लक्ष देत आहे. ओके. थोडा थोडा विकास पण आमच्या परभणीचा होत आहे. होतंय. रोड्स बरोबर. वगैरे काही झालेले आहेत. हं, हं. ब्रिज पण कामं चालू आहेत, पुलाचे वगैरे. बरोबर. त्यामुळे काय होईल, वाहतूक वगैरे व्यवस्थित टायमाला सर्व गोष्टी आम्हाला साईटवरती पोहोचल्या जातील. होतील. हम्म. बरोबर. दुसरं आणखीन एक विचारायचं, आता तुम्ही याच्यात मगाशी आपला वास्तूचा विषय होता. हो. तर अशा काही महत्त्वाच्या बेसिक टिप्स देऊ शकाल का, की कुठल्याही ज्या घरात वास्तू कमल्यांसाठी हो. सगळ्यात महत्त्वाच्या आहेत? सर, सर्वात महत्वाचं वास्तूमध्ये कसं असते, किचन हे आग्नेलाच असावं, हं, असं वास्तूमध्ये 100% म्हटलं जातं. हं, वायव्य दिशेला हा सेप्टिक टँक असावा, हं. नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम असावं. ह्या गोष्टी वास्तूमध्ये जास्तीत जास्त पाहितल्या जातात. ईशान्य दिशेला देवघर हे असावंच, हं. हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे वास्तूमध्ये प्लॅन केला म्हणजे सर्वांनाच थोडंसं फिलिंग्स चांगली येते आणि त्यामध्ये त्यांना राहण्याचा आनंद पण वेगळाच आहे. चांगला मिळतो. आणि म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते होय, अगदी थोडीशी बरोबर. वास्तू असल्यामुळे. बरं. दुसरं या आणि क्षेत्रात आता जी तरुण इंजिनियर्स येत आहेत किंवा नवीन मुलं येत आहेत, जे पहिलं पाऊल ठेवतात, हो. तर त्यांना एक सीनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? काय सक्सेस फॉर्म्युला काय तुमचा सांगा? तर माझं म्हणण्याचं तरुण मुलांसाठी एक सल्ला असा आहे की त्यांनी थोडासा अनुभव घेऊन चांगल्या एखाद्या, जसं की मी एस.जी. चौधरी सरांकडे जसा एक्सपिरियन्स घेतला, तसं एक्सपिरियन्स घेऊन कामाला सुरुवात केली तर आणखीन त्यांचं नॉलेज वाढेल बरोबर. आणि त्यांना कामाला सुरुवात करायला पण अडथळे येणार नाहीत. हं, हं. प्रॅक्टिस मध्ये सगळ्या गोष्टी शिकल्या जातात, परंतु आपला जो वस्ताद जो म्हणतात हो, हो, हो. मराठी भाषेमध्ये, बरं. वस्ताद आपला पक्का असेल पक्का असेल. तर आपल्याला कोण्या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही. अगदी, अगदी. त्यामुळे त्यांनी एखाद्या सिनियरशी संपर्क साधून त्यांच्यासोबत काम करत करत स्वतः नंतर डेव्हलप व्हावं, असं वाह! माझं. वाह! हो. आणि दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा हो. फॅक्टर आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? सर, स्टील पाहताना सर्वात महत्वाचं स्टीलची स्ट्रेंथ किती आहे हं, हे चेक करणं बरोबर आहे, महत्वाचं आहे सर्वात. त्यामध्ये आणखीन स्टीलमध्ये त्याचा लॅब रिपोर्ट घेणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की त्याची स्ट्रेंथ लॅबमध्ये रिपोर्टमध्ये किती दाखवलेली आहे, किती आहे, ऍक्च्युअल किती आहे, त्याची लवचिकता किती आहे, ह्या गोष्टी स्टीलमध्ये इम्पॉर्टंट आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची लेंथ ही 12 मीटर प्रॉपरली आहे का, त्याचा गेज प्रॉपरला आहे का, ह्या गोष्टी पण पाहाव्या लागतात. हं, हं, हं. त्याप्रमाणे आपल्याला त्याची क्वालिटी लक्षात येईल. लक्षात येते. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टवर? सर, 100% माझ्या साईट आयकॉन स्टीलच्याच आहेत. वाह! आता माझ्या 2 स्लॅबची कास्टिंग चालू आहे, त्यामध्ये मी आयकॉन स्टीलच वापरले आहे. आयकॉन स्टीलचं एक महत्व असं आहे की आयकॉन स्टील आम्ही ज्यावेळेस साईटवर वापरतात त्यावेळेस आमचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात, जे फिटर असतात, आम्ही सांगण्यापेक्षा ते स्वतः सांगतात हं. की सर यांची स्ट्रेंथ खूप चांगली आहे, लवचिकता आहे. कारण त्यांना कशामुळे कळतं की ज्यावेळेस ती रिंग डाया तयार करतात हं. डायामध्ये, त्यावेळेस त्यांना त्याचं हँडओव्हर करतात, त्यावेळेस त्यांना सगळ्यात इम्पॉर्टंट ती स्ट्रेंथ लक्षात येते. आपण तरी पाहत नाहीत एखाद्या वेळेस, परंतु ज्यावेळेस हँडओव्हर करतात त्यावेळेस त्यांना 100% त्या स्ट्रेंथची लवचिकता कळते. हं, हं. त्यामुळे ते जे वापरण्यात इंजिनियर प्रल्हाद ठावरेजी आणि त्यांनी तर त्यांचा अनुभव या मध्ये सांगितलाच. त्यांना आलेले प्रसंग
त्यांनी केलेला एकंदर प्रवास हा सगळा सांगितला. आणि सगळ्यात महत्वाचं वास्तूचं एक वेगळं महत्व या फील्डमधलं तेही त्यांनी सांगितलं. आणि या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा सल्ला आहे. जसं एखाद्या बिल्डिंगला पाया महत्वाचा असतो, त्याच्याशिवाय ती बिल्डिंग उभी राहणार नाही, तसं तुम्ही कुठल्या तरी एखाद्या चांगल्या काय म्हणतो अनुभवी इंजिनियर्स बरोबर काम केलं पाहिजे. त्याच्यातनं तुमच्या ज्ञानाचा आधी पाया चांगला करून घ्या आणि अनुभव त्याप्रमाणे तुम्हाला येतच जातील. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.